पिंपरी चिंचवडमधील विषारी दारूकांड प्रकरणात आज मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल सिंग विरका याचे घर आणि त्यातून चालणारा कथित विषारी दारू अड्डा पिंपरी चिंचवड महापालिकेकडून जमीनदोस्त करायला सुरुवात झाली आहे। अनधिकृत बांधकाम असल्याचा ठपका ठेवत महापालिकेने 2 जून रोजी नोटीस बजावून 24 तासांत बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते। मात्र संबंधितांकडून केवळ घरातील साहित्य हटवण्याचे काम सुरू असल्याने आज पालिकेने थेट पाडकामाची कारवाई केली आहे। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या कारवाई दरम्यान विरकाच्या घरापर्यंत मोठी यंत्रसामग्री पोहोचवणे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता होती। दरम्यान छोट्या यंत्रांचा वापर किंवा मॅन्युअल पद्धतीने पाडकाम करण्यात आल्याची माहिती सध्या मिळते। पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने ही विरका यांच्या अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण कारवाई करण्यात आज रोजी करण्यात येत आहे। त्यांनी मागणी केल्याप्रमाणे या ठिकाणी 10 अधिकारी व 50 अंमलदार असा योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये या अनुषंगाने आम्ही परिसरातील सर्व नागरिकांशी संवाद साधलेला आहे आणि आवश्यक बंदोबस्त लावलेला आहे। नागरिकांचा या कारवाईला सपोर्ट असल्याचे आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असे दिसून येत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील झोपडपट्ट्यांचा आमच्या महापालिकेकडे यादी आहे आणि त्या झोपडपट्टीच्या यादीमध्ये सदरची झोपडी जी आहे त्याची नोंद आम्हाला आढळून आली नाही, म्हणून आम्ही त्यांना 2 जूनला एक नोटीस यांना दिली होती की तुमची झोपडी अधिकृत असल्याचे आणि ते बांधकाम जे आहे ते अधिकृत असल्याचं पुरावे सादर करावेत, अन्यथा सदरचं बांधकाम अनधिकृत आहे असं समजून त्याच्यावरती निष्कासनाची कारवाई करण्यात येईल आणि ती निष्कासनाची कारवाई महापालिका करेल किंवा स्वतःहून जर काढलं तरी त्यांनी स्वतःहून काढावं, परंतु त्यांनी ते कारवाई म्हणजे स्वतःहून निष्कासन केलेलं नाही। म्हणून आज रोजी आपण महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई आमच्या झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाच्या वतीने माझे सर्व सहकारी आहेत, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आणि उपअभियंता आणि सर्व टीम आहे, पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ निरीक्षक कुंभार साहेब आणि सर्व टीम आहे, आपण संयुक्तपणे ही कारवाई या ठिकाणी करीत आहोत। 2 तारखेला आपण या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी पण त्या ठिकाणी दिलेले आहे, त्यांच्या कुटुंबियांना पण दिलेली आहे आणि त्याचा रिसिप्ट पण आहे। इव्हॅक्युएशनची पण नोटीस दिलेली आहे की त्याच्यातलं साहित्य असेल तर ते साहित्य निष्कासित करावं, त्यांनी स्वतःहून काढून न्यावं, त्याबद्दल त्यांनी स्वतःहून साहित्य पण काढून घेतलेलं आहे। किती वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे आणि पूर्णपणे तुम्ही जमीनदोस्त करा। सन 2000 सालच्या महानगरपालिकेच्या झोपडपट्टीच्या सर्वेक्षणामध्ये सदर झोपडीची नोंद नाही, ही म्हणजे B29 नंबरची झोपडी आहे, त्यावरती ती बंद असल्याचं नोंद आहे। तथापि ह्यामध्ये श्री विरका यांच्या नावाने कुठलीही नोंद आपल्याला तेव्हाच्या याच्यात अधिकृत झोपडीधारकाच्या याच्यामध्ये आढळून आलेलं नाही आणि म्हणून ते त्यांना नोटीस दिल्यानंतरही त्यांनी त्याचा रिप्लाय दिला नाही, अधिकृत असेल तर त्याचा पुरावा द्यायचा आणि म्हणून हे निष्कासनाची कारवाई आपण पूर्ण पाडणार आहे नियमानुसार पूर्ण कारवाई करण्यात येईल।